आज जोशींच्या घरी आम्ही आलो। दुर्दैवाने त्यांच्या घरचे कर्ते पुरुष, लेलेंच्या घरचे कर्ते पुरुष, मोनेंच्या घरचे कर्ते पुरुष, ह्या तिन्ही कुटुंबातले कर्ते पुरुष ह्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेले आहेत। आणि एक सर्वसामान्य कुटुंबातले ही परिवार आहे आणि कर्त्या पुरुषच घरातून उद्ध्वस्त झाल्यामुळे खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे। त्यांना त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज मी आणि माझ्यावर खासदार राजन विचारे आहेत, आमचे दीपेश म्हात्रे आहेत, वैशालीताई आहेत, तात्या माने आहेत, इतर सर्व आम्ही पदाधिकारी आलेलो आहोत। आणि या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र सरकारकडे तर सांगणं करणारच आहोत की दुर्दैवाने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यांना तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत। त्यामुळे त्या पहलगाव हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सगळ्या जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान या 26 लोकांना द्यावा, अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे। त्याचबरोबर शहीदाचे सन्मान दिल्यानंतर त्यांच्या घरातल्या प्रत्येक कर्त्या मुलाला शासकीय सेवेमध्ये नोकरी उपलब्ध करून द्यावी, ही सुद्धा आमची मागणी असणार आहे। आणि दुसरी दुर्दैवाची घटना अशी आहे की महाराष्ट्रातले काही जण टेंबा मिरवायला त्या पहलगाममध्ये गेले, परंतु जम्मू काश्मीरच्या सरकारने मृत्युमुखी पडलेल्या त्या शहीदांना 15 लाख रुपये दिले, पश्चिम बंगालने 10 लाख रुपये दिले आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र 5 लाख रुपये देऊन त्यांची क्रूर थट्टा केलेली आहे। त्यामुळे ही जी काही चालवलेली थट्टा तुम्ही बंद करा आणि त्यांना किमान या ठिकाणी शहीदाचा सन्मान देत असताना त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांना किमान 25 लाखाचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे, ही मागणी आज आम्ही करणार आहोत। पाहिलं तर 5 नागरिक आहेत पाकिस्तानचे, त्यांना नेण्याची जाण्याची आजची शेवटचा दिवस आहे। तर काही लोक लपल्याचा सांगितलं जातं, तर एकनाथ सीएमने सांगितलेलं आहे की सगळेजण मिळालेले आहेत, म्हणजे ताळमेळ यांच्यामध्ये एकूण 5,500 पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत। ते सांगू शकणार नाही, तर ते भेटू शकणार नाही। त्यामुळे हे बेपत्ता झालेले नागरिक हे अतिरेकी होण्यासाठी गेलेले आहेत का, ह्याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सर्व पोलीस यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे। आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातल्या जनतेचं की 101, 2, 3 नव्हे तर 107 पाकिस्तानी येतात आणि ते बेपत्ता होतात। आणि जर आता गृहमंत्री महोदयांनी, केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर ह्या पाकिस्तान्यांचा शोध चालू झालेला आहे आणि ह्या जर घटना घडली नसती तर अजून शेकडोनी पाकिस्तानी आले असते आणि गायब झाले असते, बेपत्ता झाले असते। आणि ते नंतर 26/11 सारखी दुर्घटना म्हणा किंवा कालचा पहलगाम मधला तो दहशतवादी हल्ला म्हणा, अशा घटना घडायला कारणीभूत अतिरेकी जेवढे आहेत तेवढे या केंद्र आणि राज्य शासनाची गुप्तचर यंत्रणा सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे। एकनाथ शिंदे यांनी एक टीका केलेली आहे की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत, पहलगाममध्ये गेलो, शेतीवर जातो तरी राजकारण होतं, मात्र यांच्यासारखे आम्ही बाहेर पडत नाही, हे बाहेर पडतात थेट विदेशात जातात, अशा प्रकारची त्यांनी त्यात एकनाथ शिंदेना मला सांगायचं आहे की तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेलात आणि गोव्यावरून कुडाळला गेलात रात्री 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत आणि तिथे जल्लोष करत होता, फटाक्या फोडत होता, ढोल वाजवत होता, हारतोरे स्वीकारत होता। त्यावेळेला तुमच्यातली संवेदना काय मृत पावली होती की काय? त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आत्ताच मी शहीदांना तिथे पहलगामला जाऊन आलेलो आहे, तिथले म्हणजे विदारक दृश्य पाहिलेलं आहे आणि एकीकडे तिकडे जाऊन नक्रासूर ढाळायचे आणि इथे कुडाळला येऊन आनंदोत्सव साजरा करायचा, हे रूप एकनाथ शिंदेंचं आहे। देशाची सुरक्षा जी आहे, ज्या प्रकारे ही बाळगलेली आहे, सर्वसामान्यांचा जो सुरक्षेचा प्रश्न उभा झालेला आहे, सर्वसामान्य सुरक्षित नाही ही भावना आहे। नक्कीच केवळ आणि केवळ 370 कलम हटवल्या